आक्षेप घेतला। प्रशांत, या मुद्द्यावर आणखी काही तपशील समोर आलाय का? 9 आमदारांबद्दल, ज्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली होती त्यांच्याबद्दलचं जे पत्र आहे, जे देण्यात आलेलं होतं, त्याला आता मुख्य प्रतोद हा आधार घेऊन आर्ग्युमेंट करण्यात येत आहे। प्रशांत, नक्कीच या 9 लोकांचा उल्लेख का होतोय, कारण पहिल्यांदा 9 लोक जे आहेत ते मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालेले होते आणि पहिलं पत्र जे विधानसभा अध्यक्षांना अजित पवार गटाच्या विरोधात गेलेलं होतं ते या 9 मंत्र्यांच्या विरोधात कारवाईसाठी गेलेलं होतं। कारण शरद पवार गटानं तोपर्यंत सावध पवित्रा घेतलेला होता। इतर लोकांच्या बाबतीत अपात्रतेची कारवाई त्यांनी लगेच सुरू केलेली नव्हती, कारण काही लोक आपल्या बाजूला येतील का हा प्रयत्न त्यांनी करून बघितला आणि त्यामुळे या पहिल्या पत्राचा उल्लेख जो आहे तो निवडणूक आयोगामध्ये झालेला आहे। आता याच्यामध्ये 2 गोष्टी ज्या आहेत, म्हणजे गटनेता आणि व्हीप या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याचद्वारे अनिल पाटील जे आहेत ते म्हणजे एकत्रित राष्ट्रवादी असताना ते राष्ट्रवादीचे विधानसभेतले व्हीप होते आणि ते सध्या अजित पवारांच्या बाजूने आहेत। पण विधानसभेमधले जे गटनेते आहेत ते, म्हणजे जरी विरोधी पक्षनेता तेव्हा अजित पवार असले तरी गटनेता जो आहे म्हणजे लीडर ऑफ द हाऊस ते पद मात्र जयंत पाटील यांच्याकडे होतं। कायदेशीर दृष्ट्या त्या गटनेते पदाला खूप महत्त्व आहे। जसं आता अजित पवार गट दावा करतोय की चीफ व्हीप जे आहेत ते आमच्या बाजूला आहेत आणि त्यांच्या सहीशिवायचं पत्र जे आहे ते बेकायदेशीर असू शकतं, हा त्यांचा दावा आहे। आपल्याला बघावं लागेल की शरद पवार गट जेव्हा युक्तिवाद करेल तेव्हा याच मुद्द्यावरती करेल की गटनेता म्हणून जयंत पाटील यांची विधानसभेतली नियुक्ती होती आणि त्यांच्या परवानगीशिवाय व्हीप जो आहे तो काढला जाऊ शकतो का? कारण शेवटी व्हीप जो आहे की स्वतःच्या मनानं व्हीप काढत नाही, तो नेत्याचं म्हणणं जे आहे ते त्याला आमदारांच्या पर्यंत पोहोचवावं लागतं। म्हणजे एक प्रकारे पक्ष आणि विधिमंडळ पक्ष याच्यामधला तो दुवा असतो आणि त्यामुळं जरी व्हीप अजित पवार यांच्या बाजूने असला तरी गटनेता जयंत पाटील आहेत ते शरद पवारांच्या बाजूने आहेत, स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत। त्यामुळे या सगळ्या मुद्द्याचं खंडन शरद पवार गटाकडनं कसं होतंय हे आपल्याला बघावं लागेल। पण अर्थात ही सगळी कायदेशीर लढाई आहे। प्रत्येक गोष्ट आपल्या बाजूने असेल तर ती कशी योग्य आहे, जास्त महत्त्वाची आहे हे सांगितलं जातं आणि तशाच पद्धतीनं अनिल पाटील अजित पवार गटाचे व्हीप आहेत, तर व्हीप म्हणून ते आमच्या बाजूला आहेत आणि त्यामुळे हे जे पत्र पहिलं दिलं गेलेलं होतं शरद पवार गटाकडनं ते अवैध ठरतं, हा युक्तिवाद या ठिकाणी केला गेला। नक्कीच प्रशांत, आपण राष्ट्रवादीच्या या युक्तिवादाबद्दल किंवा अजित पवार गटाच्या युक्तिवादाबद्दल बोलूच या, पण थोडंसं आपण जर शिवसेनेतला जो युक्तिवाद झालेला होता मुख्य प्रतोदा संदर्भातला, ती आणि ही तुलना करायची असेल तर या दोन्ही मुद्द्यांकडे आता कसं बघता येईल प्रशांत? शिवसेनेच्या बाबतीत असं होतं की एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे गटनेते होते तेव्हा ते मंत्री पण होते, पण विधानसभेतली जर आपण परिस्थिती बघितली तर गटनेता पद जे आहे ते जास्त महत्त्वाचं असतं आणि गटनेते शिवसेनेचे म्हणजे एकत्रित शिवसेनेचे एकनाथ शिंदे होते त्यावेळी आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे लोक शिवसेनेतून बाजूला झालेले होते। त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे सुनील प्रभू हे एकत्रित शिवसेनेचे व्हीप होते, पण नंतर जेव्हा हे बंड झालं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे गटानं आपला एक स्वतंत्र व्हीप नियुक्त केला, भरत गोगोले यांची चीफ व्हीप म्हणून त्यांनी नियुक्ती केली। इकडे ठाकरे गटाचे व्हीप जे आहेत ते सुनील प्रभू होते आणि त्यामुळे दोघांनी एकमेकांच्या नावाने पत्र जे आहे ते त्यावेळी काढलेली होती। नक्कीच प्रशांत, म्हणजे दोन्हीकडे आपल्याला परस्पर विरोधी स्थिती बघायला मिळते। गटनेता आणि व्हीप या संदर्भातली परिस्थिती नेमकी इकडे उलटी आहे असं आपल्याला बघायला मिळते आणि अजित पवार गटाने कोणकोणते दावे केलेत